ब्रेकनंतर आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। जो हिंदू आहे तोच सरसंघचालक बनेल, संस्कार शिकवणं हेच संघाचं काम आहे। मी 75 वर्षांचा झालो, आता थांबतो म्हणालो, संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। धर्मांतरण आणि घुसखोरी विरोधात भारत सरकारनं कठोर कारवाई करावी। बळजबरीनं धर्मांतरण आणि घुसखोरी लोकसंख्येची मुख्य कारणं आहेत असं मोहन भागवत यांनी म्हटलं। महाविकास आघाडीमध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल। उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्याची विनंती केली। उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात जाणं ही महाराष्ट्राची गरज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं। मुंबईतला मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं। आम्हाला मिळालेल्या मतदानामुळेच भाजपनं मराठी महापौर केला। रितू तावडे काँग्रेसवाल्याच आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। मोबाईल, ऑनलाईन गेमिंग आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांचं मन, मेंदू आणि भावनिक संतुलन धोक्यात आलं। हा प्रश्न फक्त पालकांचा नाही, समाजाचा आहे। पालक म्हणून जागे व्हा, मुलांची बोला, त्यांचं बालपण वाचवा असं वक्तव्य भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी केलं। मिलिंद नार्वेकर यांनी अटल सेतूवर आपत्कालीन व्यवस्थेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। एक्सप्रेस वेवर नुकताच झालेल्या टँकर अपघातामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले। अशा घटना अटल सेतूवर घडल्या। समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी हेलिपॅड आणि आपत्कालीन व्यवस्थेची गरज आहे। या विषयावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी पत्र पाठवलं। भाजपा पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीरपणे वापर करण्यात आला। रुग्णवाहिकेमध्ये अक्षता तेंडुलकर आणि कार्यकर्ते असताना सायरन लावून रुग्णवाहिका फिरवण्यात आली। फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर गर्दीच्या दादर मार्केटमध्ये ही घटना घडली। तानाजी सावंत यांची ऐन मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। कोटी 2 कोटी काय लागतील ते जाऊ दे असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलं। ऑडिओ क्लिपमधल्या संवादामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री आज ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं बांधकाम आणि विस्तारीकरणाचं भूमिपूजन करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा घेतील। अमरावती महानगरपालिकेमध्ये आता स्वीकृत आणि स्थायी समितीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली। स्थायी समितीमध्ये 16 सदस्यांची वर्णी लागणार आहे, तर 8 स्वीकृत सदस्य नेमले जाणार आहेत। त्यातच स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे।